महाराष्ट्र के वजीर आला और शिवसेना चीफ उद्धव ठाकरे ने भारतीय जनता पार्टी पर जमकर हमला बोला है। बाला साहब ठाकरे के यौम पैदाइश के मौके पर पार्टी कारकुनान को वर्चुअली खिताब करते हुए उद्धव ठाकरे ने कहा है कि बीजेपी के साथ इत्तेहाद करके शिवसेना ने 25 साल बर्बाद कर दिए। उद्धव ठाकरे ने हिंदुत्व के मुद्दे पर बीजेपी को जमकर घेरा। उद्धव ठाकरे ने कहा कि बीजेपी हिंदुत्व का इस्तेमाल सत्ता हासिल करने के लिए करती है। उद्धव ने कहा कि शिवसेना ने बीजेपी से रिश्ता तोड़ा है, हिंदुत्व से नहीं। हे काळजीवाहू विरोधक हे कोणे एकेकाळी आपले मित्र होते, हे नाही म्हटलं तरी आपले दुःख आहे। याचं कारण आपण त्यांना पोचलंच। आणि मी मागे एकदा बोललो होतो, मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात, की 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली। तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे। मी त्या मतावर ठाम आहे। याचं कारण असं, आपण यांच्यापासून का दुरावलो की त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली की हिंदुत्व 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 कशासाठी? हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता पाहिजे होती। म्हणजे हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व, हा एक प्रश्न। आजचं यांचं जे पोकळ हिंदुत्व आहे ते सत्तेसाठी अंगीकारलेलं एक ढोंग आहे। होय, तसंच आहे। हा एक जसं एक वाघाचं कातडं पांघरलेल्या काय गाढव म्हणा शेळी असते, तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलं आहे। हे आता आपल्या लक्षात आलं, 25 वर्षांना पोहोचल्यानंतर लक्षात आलं। हे दुर्दैव आहे, कारण आपण त्यांच्यापासून, मग लोक म्हणतील तुम्ही काय करतात, आम्ही काय करतो। अनेकदा आपल्यावरती टीका होते की तुम्ही हिंदुत्व सोडलं। आम्ही हिंदुत्व नाही सोडलं। मी पुन्हा एकदा सांगतो, जे मी अयोध्येत हा प्रश्न मला विचारला होता, मी बोललो होतो की आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही, शकणार नाही। हिंदुत्व आम्ही कधी सोडू शकत नाही, सोडणार नाही। आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सुटलेलं नाही। भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, त्रिवार नाही, कदापि नाही। कारण त्यांचं हिंदुत्व हे दिसते, मग त्यांनी वाटेल ते करायचं। आता सुद्धा आपल्यावरती टीका करताना सांगतात की तुम्ही आमच्यासोबत युतीत लढलात, हा लोकशाहीचा अपमान आहे, ही लोकशाही नव्हे। ठीक आहे, मी मागेही त्यांना उत्तर दिले। हे पुन्हा पुन्हा का सांगतोय मी? कारण ते मध्यंतरी त्यांचे अमित शहा पुण्यात येऊन गेले आणि आपल्यावरती टीका करून गेले। आपल्याला सांगितलं हिंमत असेल तर एकट्याने लढा। ठीक आहे, मी दसऱ्याच्या मेळाव्यात तेही आव्हान स्वीकारलेलं आहे। एकट्याने लढायची आमची तयारी आहे। शिवसैनिक आहोत, मर्द आहोत, आम्ही शंड नाहीत। आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू। पण ही लढाई करताना तुमचे अधिकार जे आहेत तुम्ही ते वापरायचे नाहीत। आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही। हिंमत असेल तर कार्यकर्ते आणि कार्यकर्ते पक्ष म्हणून राजकारणात जसे भिडतात तशी भिडा, मग बघून घेऊ आम्ही कोण सरस आणि कोण काय होते। पण आव्हान द्यायचं आणि मागे मग ती ईडीची पिढा लावायची, इन्कम टॅक्सची पिढा लावायची, हे शौर्य नाहीये। हे शौर्य नाहीये। याला शिवसेना प्रमुख असते तर ती त्यांची भाषा मी म्हटलं ना की ती आहे। पण तुम्हाला मी म्हटलं शिवसेना प्रमुख असते तर काय म्हटलं असतं, याच्यावरून तुम्हाला कळेल की काय म्हटलं असतं। त्याला ते म्हणतात।